मनात जेव्हा आनंदाची लहर निर्माण होते तेव्हा त्याचे निमित्त बाहेर असते. आनंदाचे हार्मोन्स सोडण्याचे काम मेंदूतील विशिष्ट केंद्रे करीत असतात. पण ते हार्मोन्स सुटावेत यासाठीची वस्तू, घटना बहिर्जगतात अस्तित्वात असते. थांग लागत नाही, कल्पनाही करता येत नाही एवढ्या विस्तारात बहिर्विश्व पसरलेले आहे. जे आपल्या आत आहे त्या मनाचाही वेध घेणे आपल्याला शक्य होत नाही. चुंबकाच्या दोन विरुद्ध ध्रुवात आकर्षण असते. ते एकमेकाला घट्ट बांधून ठेवीत असतात. इंद्रिये बाहेर पाहत असतात. बाहेरच्या जगातील मोहक आकर्षणांची ओढ आवरणे सोपे नसते. बहिर्जगतातील कितीही मिळण्याने समाधान मात्र होत नाही. मन आणखी हवे, जास्तीचे हवे अशी मागणी करीत राहते. सभोवताली असणाऱ्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी शरीराला योग्य आकार देण्याचे काम मन करीत असते. मनाने शरीराला कसा आकार द्यायचा हे स्थलकालावर ठरत असते. तुम्ही कुठे, कोणत्या काळात, कशा परिस्थितीत जन्माला आलात यावर सारे काही अवलंबून असले पाहिजे. मानवाचे पूर्वज दीर्घकाळापर्यंत हाणवेच पद्धतीने हंटर गॅदरर म्हणून राहत होते. त्या काळात व्यवहारासाठी चलन म्हणून पैसे नव्हते. रानावनात शिकारीच्या मागे अनवाणी पळणाऱ्या आपल्या पूर्वजांचे मन काय मागेल विचार करा. शिकारीचे तुकडे पाडताना शरीराला इजा होऊ नये, ती निवाऱ्यापर्यंत नेता येईल एवढ्याच वजनाची असावी. अन्नासाठी वणवण केल्यानंतर निदान दिवसाला पुरेल एवढे अन्न मिळावे. रानावनात उघड्यावर राहणारे आपले पूर्वज यापेक्षा फार काही मागणार नाहीत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातील आजचा माणूस शिकारी मागे अनवाणी पळण्याची शक्यताच नाही. तसे पळताना त्याला इजाही होणार नाही. सहज उचलून नेता येईल एवढेच मांस तो बाजारातून विकत घेईल. आजच्या जगातील बहुसंख्य माणसांची मागणी पूर्णपणे वेगळी असेल. या युगातील बरीच माणसे, जवळजवळ सारी माणसे भरपूर पैसे किंवा सोने मागतील. कारण आजच्या जगात पैशाने हव्या असणाऱ्या वस्तू बाजारात सहज विकत मिळतात. आकाशाच्या छपराखाली राहणाऱ्या आपल्या पूर्वजांना पैसे म्हणजे काय हे माहीत नव्हते. पैसे हे वस्तुविनिमयाचे उत्तम माध्यम आहे हे त्यांना कळूच शकले नसते. हा विचार आणखीही ताणता येईल. मनाला आनंदी करण्यासाठी बाहेरच्या जगातून जे काही हवे असते ते परिस्थिती ठरवीत असते. रानावनात अन्नाच्या शोधात वणवण फिरणारे आपले पूर्वज त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू बाहेरच्या जगात शोधत मिळवित होते. तुम्ही कोणत्याही काळात, परिस्थितीत राहा, सारी धडपड स्वतःला जिवंत ठेवणे, वारसाच्या रूपाने पुढील पिढी शिल्लक ठेवण्यासाठी म्हणून चालत असते. जीवाची सारी खटपट अस्तित्व टिकवण्यासाठी, मनाला तृप्त करण्यासाठी चालत असते. न दिसणारे, आकलना पलीकडे असणारे मन सतत कशा ना कशाची तरी मागणी करीत राहते. शरीराचे सारे व्यवहार मनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चालू असतात. तरीही मन अतृप्तच असते. अनादी काळापासून जगाचे व्यवहार हे असेच चालत आले आहेत. त्या काळातील आपल्या काही पूर्वजांनी निरंतर मागण्या करणाऱ्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्याचा शोध घ्यायचा ते आपल्या प्रत्येकाच्या आत आहे, पण तरीही ते दिसत मात्र नाही हे त्यांना माहीत होते. आत खोलवर कुठेतरी दडलेल्या मनाचा शोध घेण्यासाठी स्वतःच्या आत लक्ष द्यायला हवे याचे आकलन त्यांना निश्चित झाले होते. त्यातूनच ध्यानाच्या अनेक पद्धती निर्माण झाल्या. या पद्धती निर्माण करणाऱ्यांपैकी काही जणांना मीचा शोध खचितच लागला असेल. यमनियम पाळणे खूप अवघड आहे, पण ते पाळणारी काही माणसे होऊन गेली आहेत हे निश्चित. त्या संत महंतांना मनापासून जीवनचक्रापातून मुक्ती मिळाली असेल असे मानूया. धन्यवाद. अथ पातंजल योग सूत्राणि प्रथमोऽध्यायः समाधिपादः. अथ योगानुशासनम्. योगश्चित्तवृत्तिनिरोधः.
तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम् वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठम्